त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे आर्थिक स्वरूपात ज्यांनी ज्यांनी मदत केली या स्पर्धेसाठी त्यामध्ये सुशील मोहिते साहेब 2000 रुपये, स्वर्गीय संजय दादा घाडगे 1100 रुपये, चिंतामणी गायकवाड गुरुजी 1000 रुपये, किशोर कदम गुरुजी 1000 रुपये, चंद्रकांत काशीराम कासारे 1000 रुपये, अरुण सुतार 500 रुपये, संतोष भागणे गुरुजी 500 रुपये, चव्हाण गुरुजी पिंपळगाव 500 रुपये, गंगाराम घाडगे भोळवली 500 रुपये, रुपेश पवार उपसरपंच विने 500 रुपये, नारायण सकपाळ पिंपळगाव मंचकरवाडी 200 रुपये, दत्ताराम राणेबुवा भोळवली 200 रुपये, सुभाष भैया गौंड बेकरीवाले 251 रुपये, विजय देवराज कासारे 1000 रुपये, लांबेबुवा भोळवली 500 रुपये, शैलेश मस्के बँक ऑफ इंडिया लाटवण 500 रुपये, विजय भांबू खैरे कादवण पोलीस पाटील 500 रुपये, सुनील नारायण गायकवाड विने 501 रुपया, प्रतिभा बबन निवेंडीकर 500 रुपये, श्री जीवन मोहिते सर 1000 रुपये, पांचाळ गुरुजी 500 रुपये, मनोहर पवार 500 रुपये, नाना जंगम 200 रुपये आणि श्री विठोबा चव्हाण 1000 रुपये। आपणा सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा अगदी सुंदररित्या पार पडते। पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचा या ठिकाणी लाटवण पंचक्रोशी आयोजकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो। लाटवण प्रिन्सि प्रीमियर लीग पर्व दुसरे 10 पेक्षा जास्त टीम्स इथे अलाउड आहेत, अवेलेबल आहेत। त्यानंतर आकर्षक बक्षीस इथे आहेत। प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,111 रुपये व आकर्षक बक्षीस। द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,777 व आकर्षक बक्षीस। तृतीय क्रमांक 3,001 रुपये व आकर्षक बक्षीस। चतुर्थ क्रमांक 3,001 रुपये व आकर्षक बक्षीस। मालिकावीर 509 व चषक सामनावीर 251 रुपये व चषक उत्कृष्ट गोलंदाज 251 व चषक उत्कृष्ट फलंदाज 251 व चषक। पांडुरंग उर्फ बाबा सोनकर कृपया स्टेज वरती यायचंय। बॅट्समन नाव समीर। पुन्हा एकदा यावेळी मात्र बघायला भेटेल पहिल्या चेंडूवरती मला वाटतं बॅक टू द पवेलियन झाला। नाही सॉरी माफ करा, बॅट चेंज करायला गेला, माझं देखील लक्ष नव्हतं। गोलंदाज शुभम पहिला चेंडू निर्धावाला। त्यानंतर यावेळी मात्र आता एक धाव। नंतर नंदीप कुलचे सर, मनोज सुतार सर देखील माझे सर आहेत। ते आता मात्र फलंदाजी मार्क वरती नॉन स्ट्रायकर वरती जर बघायला तर समीर, गोलंदाज शुभम बघायला भेटेल। राइट हँड बॅट्समन मनोज सर। यावेळी मात्र पुढचा चेंडू, यावेळी मात्र निश्चितच पहिला चेंडू वरती मनोज सरांनी चौकार टोकलाय। चौकाराने आपल्या संघाचं खाता जाऊन पोहोचला तर म्हणजे 5 धावांवरती। तिसरा चेंडू पुन्हा एकदा हातेल शुभम। यावेळी मात्र देखील कट करून खेळले आणि यावेळी देखील चौकार। पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 धावा, 10 धावा, 9 धावा, माफ करा 9 धावा। त्यानंतर यावेळी मात्र वाईट चेंडू, खराब चेंडू। अंपायरचा निर्णय अंतिम राहील, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं। पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन मनोज सर। यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा
एक धावेने धावफलकावरती धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 10 धावा 12 धावा 9+1. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता मात्र समीर आहे आणि राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा चौकार समीरच्या बॅट मधून बघायला भेटला आणि 16 धावा 5 चेंडू आणि 16 धावा धावफलकावरती लागल्या. पुन्हा एकदा याच्या पुढचा चेंडू नो चेंडू खराब चेंडू फेकलाय आणि या चेंडूवरती मला वाटतंय आउट. समीर बॅक टू द पवेलियन झाला. समीरची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे या स्पर्धेसाठी श्री पांडुरंग सोंडकर उर्फ बाबा सोंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य प्रत्येक स्पर्धेसाठी असो कोणत्याही कार्यक्रमासाठी असतो लाभतं. आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. धावफलकावरती धावसंख्या लागल्यात त्या म्हणजे 17 धावा. एकूण 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज दुसरा गोलंदाज बघाल तर सुमित. सेकंड वरती मनोज सर आणि नॉन सेकंड वरती जर बघाल तर तिसरा बॅट्समन हा निखिल. पुन्हा एकदा हा पहिला चेंडू खराब टाकलाय सुमितने. खराब गोलंदाजी सुमितच्या हातामधून बघायला भेटणार आहे. ग्राउंड मध्ये लहान लहान मुलं आहेत बघू शकताय. काय वाईट चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू खरंच खूप खराब अशी गोलंदाजी सुमितच्या हातातून बघायला भेटते. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक केलात आणि त्यानंतर एक धाव. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 धावा. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर निखिल निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यानंतर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा निखिल नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज सर. त्यानंतर सुमित गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकतोय. खराब गोलंदाजी सुमितच्या हातामधून बघायला भेटतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा यावेळी मात्र एक धाव. एक धावेने धावफलकावरती धावसंख्या सरकली ती म्हणजे 22 धावा. तीन चेंडू आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर मनोज सर. सेकंड वरती मनोज सर. नॉन सेकंड वरती जर बघाल तर सुमित माफ करा निखिल. गोलंदाज सुमित मारा करेल लातामधून. यावेळी मात्र निश्चितच काजवनचे पोलीस पाटील विजय खेरे यांचं आगमन झालंय. त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं. यावेळी मात्र मला वाटतं या चेंडूवरती मात्र निश्चितच विकेट येते आणि बॅट्समन विकेट जो झालाय त्याचं नाव सांगा. सोहम ना नवीन बॅट्समनचं नाव देव. त्याच्या पुढचा चेंडू बघायला भेटणार आहे. या चेंडूवरती एका धावेने समाधान मानतोय तो म्हणजे निखिल. आता मात्र स्ट्राईक एंड वरती देऊ
काय देऊ बघूया, काय देणार बघूया. देऊ. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 24 धावा. 24. बॉलर नेम पंड्या. काय नाव आहे पंड्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र खरंच पंड्याने खराब गोलंदाजी केली आणि चौकारची सांगता झाली निखिलच्या बॅट मधून. धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 28 धावा. 28. या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार. निखिल भारीच आहे. निखिल चांगली अशी फलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. निखिलने जर 3 चौकार मारला तर बाळू गडमे याच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. 3 चौकार 100 रुपये. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा चौकार निखिलच्या बॅट मधून. चौकार. पुन्हा एकदा निखिल स्ट्राईक. यावेळी मात्र जर बघायला तर पुन्हा एकदा चौकार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 40 धावा. जिंकण्याकरिता 41 धावांची गरज आहे. ती म्हणजे सोळावा सामना होणार आहे तो म्हणजे दत्तकृपा काधवन वर्सेस संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ. या दोन्ही संघाचे कर्णधार आणि टॉस्का बॉस साठी या लवकरात लवकर या, नाही तर संघ बाद करण्यात येईल. सलामीची जोडी मैदानात आली. सलामीची जोडी मैदानात आली. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन नाव शुभमानी. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर जरा एक एक्स्ट्रा प्लेयर जरा स्टेज कडे पाठवा. बॅट्समनचे नाव स्ट्राइक वरती शुभम आणि नॉन स्ट्राइक वरती प्रणय. बॉलर समीर. कशा प्रकारची गोलंदाजी करतोय समीर बघायला भेटेल. दुसरी इनिंग चालू. स्ट्राइक वरती शुभम. यावेळी मात्र निश्चितच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटला. त्यानंतर आताच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला तो म्हणजे शुभमने आणि आपल्या संघाचं खातं खोलले 4 धावेने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र चौकार. हात लागलाय. थोडी चुकी केली ती म्हणजे क्षेत्ररक्षक आणि निश्चितच थोडी चुकी केली. जर हात लावला नसता तर हा विकेट शुभमचा भेटला असता. परंतु दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आला आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 8 धावा. 2 चेंडू 8 धावा.
परंतु ही परत चुकी करायला नको आहे. शुभमनी देखील ही परत चुकी करायला नको आहे. जर त्यांना रन पाहिजे असतील तर शुभमनी ही चुकी करायला नको आहे आणि जर विकेट पाहिजे असेल तर सूत्रक्षणाने ही चुकी करायला नको आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती शुभम. तिसरा चेंडू हातेल गोलंदाज समीर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शुभम करिता. या चेंडूवरती निश्चितच सिंपल असा पुन्हा एकदा हा धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 9 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगले असे रिफ्लेक्शन बघायला भेटलं. नॉट आउट. चांगली अशी सत्रक्षण बघायला भेटली. त्यानंतर आता मात्र स्ट्राईक वरती शुभम. धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 10 धावा. यावेळी मात्र खराब चेंडू. त्यानंतर पुढचा चेंडू शुभम करिता. यावेळी मात्र निश्चितच विकेट येतोय. ही चुकी परत केली नाहीये आणि शुभमला बॅक टू द पवेलियन पाठवलंय. सागर भोसले हे इथे उपस्थित राहिले. तर वायरमॅन यांचं देखील इथे हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया स्टेजकडे यायचंय. बॅट्समन नाव सुमित. स्ट्राईक वरती सागर बोगाले यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्ट्राईक वरती जर बघाल तर सुमित आहे. दुसरा गोलंदाजाचं नाव समीर. यानंतर पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच चौकार बघायला भेटला त्या म्हणजे बॅट्समन सुमितच्या बॅट मधून. त्यानंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा. 41 टू विन. टोटल 41 टू विन. अजूनही जिंकण्याकरिता 26 धावांची गरज आहे. बॉलर निखिल बघायला भेटेल ज्यांनी मागच्या इनिंग मध्ये चांगली प्रकारचं फलंदाजी केली होती. आता कशा प्रकारची गोलंदाजी करतोय निखिल बघायला भेटेल. सेकंड ओव्हर. त्यानंतर स्ट्राईक वरती जर बघाल तर बॅट्समन प्रणय उर्फ पंड्या. यावेळी मात्र खराब चेंडू टाकलाय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा निखिलच्या हातातून हा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र निश्चितच खराब प्रकारची सत्रक्षण म्हणजेच जर हातात दिला असता तर निश्चितच आऊट झाला असता. तो म्हणजे फलंदाज प्रणय. गोलंदाज निखिल बघायला भेटेल. मारा करेल सुमित. यावेळी मात्र या चेंडूवरती किती धाव भेटेल मला वाटतं एका धावेने समाधान मानतात. परंतु यावेळी मात्र बॅक टू द पवेलियन झाला तो म्हणजे प्रणय. सुमित बॅक टू द पवेलियन. सुमितची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे बॅट्समन सौरभ आदित्य. निखिल यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू ची सांगता झाली. धावफलकावरती धावसंख्या लागला त्या म्हणजे 16 धावा. स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर बॅट्समन प्रणय. धावफलकावरती धावसंख्या 17 धावा.
त्यानंतर याच्या पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय निखिल. दुसरं षटक चालू. धावफलकावरती धावसंख्या अजूनही 17 वरती गाडी अडकली. मुंबई एक्सप्रेस थांबले 17 वरती. यावेळी मात्र निश्चितच कॅच घेण्यासाठी सज्ज आणि निश्चितच या चेंडूवरती आदित्य प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन आणि प्रणयची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे फलंदाज अर्सलान. 7 चेंडू आणि धावसंख्या अजूनही 24 धावांची गरज आहे. 2 मिनिटं. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती यावेळी मात्र जर बघाल तर निश्चितच 4 चौकार लागोपाठ जर 3 चौकार मारले तर सईबाज कल्फस कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे ते म्हणजे स्कोर झालाय तो म्हणजे धावफलकावरती धावसंख्या लागली ती म्हणजे 21 धाव. गोलंदाज मनोज सर बघायला भेटेल. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल CBSE चे शिक्षक मनोज सुतार सर. निश्चितच वाईट चेंडू पहिला चेंडू वाईट टाकला. खराब चेंडू. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. त्यानंतर याच्या पुढचा चेंडू वाईट चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू सरांच्या हातामधून पडला. त्यानंतर पुढचा चेंडू त्यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला. श्री योगेश सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. योगेश सुतार त्यानंतर जर बघाल स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर जर बघाल यावेळी मात्र निश्चितच बॅट्समन आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं कोण जात आहे हा फलंदाज. फलंदाजाचं नाव सांगा. फलंदाजाचं नाव पार्थ. त्यानंतर पुढचा चेंडू मनोज सुतार सरांकडून यावेळी मात्र निश्चितच वाईट चेंडू खराब चेंडू फेकला. त्यानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती म्हणजे 24 धावा. स्ट्राईक वरती पार्थ. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेट येतोय. आउट. पार्थ बॅक टू द पॅव्हिलियन झाला. धावफलकावरती धावसंख्या 24 धावा. पार्थ बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन नेम आयुष. पुढचा चेंडू मनोज सुतार सरांकडून यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळी मात्र पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा वाईट चेंडू खराब चेंडू फेकतायत. त्यानंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच बॅक टू द पॅव्हिलियन झाला तो म्हणजे आयुष. 5 चेंडू आणि धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 25 धावा. अजूनही 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. 1 चेंडू 16 धावा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आला आणि निश्चितच विजय संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि लास्ट संघाचे निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.